सगळ्यात आधी फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळेल. ग्रिल लावून दिलेले आहेत, केलेले आहे. त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे लावलेले आहेत. सुंदर असा झुमर, 2 नवीन पंखे सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत. फ्लॅटचा बाथरूम मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या फ्लॅटचा किचन, इंडियन टॉयलेट. आपण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी माहितीशीर व्हिडिओ असणारच आहे. त्याचबरोबर आज जो तुमच्यासाठी फ्लॅट घेऊन आलेला आहे ना, त्याचा पूर्ण तुम्हाला टूर देणार आहे स्टेशन पासून बिल्डिंग पर्यंत. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर समोर बदलापूर स्टेशन आहे. खूप ट्रॅफिक असते या ठिकाणी मित्रांनो, थोडा वेळ जास्त जाईल पण माहितीशीर असणार आहे. आपल्या लेफ्ट बाजूला आहे मित्रांनो बदलापूर स्टेशन. तिकीट काउंटर जस्ट बाजूलाच आहे. या ठिकाणावर मित्रांनो तुमच्यासाठी जो फ्लॅट मी घेऊन आलो तो मांजर्ली बदलापूर वेस्ट परिसरामध्ये असणार आहे. आता लेफ्ट साइडला तिकीट काउंटर आहे. तिथून उतरल्यानंतर लगेच तुम्हाला इकडून वैशाली टोकीच्या बाजूला राठोड हॉस्पिटल आहे. आपण राईट मारतो इथून. हे बघा इकडे राठोड हॉस्पिटल आहे. या राठोड हॉस्पिटलच्या इथे रिक्षा स्टँड आहे. तुम्हाला रिक्षाने जायचं असेल तर रिक्षाने जाऊ शकता. शेअर ऑटो इकडे तुमच्याकडून 20 रुपये चार्ज करते. तुमच्या राईट साईडला पाहू शकता रिक्षा स्टँड इकडे. या गल्लीमधून आपण जातो डायरेक्ट मांजर्लीला. इकडून जर चालत गेलात ना मित्रांनो तर जास्तीत जास्त 10व्या ते 12व्या मिनिटाला तुम्ही मांजर्ली परिसरामध्ये पोहोचताय. दीपाली पार्क मध्ये अर्थात आपण चाललेलो आहोत. मांजर्ली पण म्हणतात, दीपाली पार्क पण म्हणतात त्या एरियाला. आणि जर किलोमीटर मध्ये बघायला गेलात ना तर 1100 मीटरला आपली ही बिल्डिंग असणार आहे. शिवदर्शन रेसिडेन्सी म्हणून अशी बिल्डिंग आहे. मी दाखवतो तुम्हाला ऍक्च्युअली तिकडे जाऊन. त्याआधी काही गोष्टी क्लिअर करूयात. आता हा डॅशकॅम व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण असं आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळी खरी माहिती देत असतो, परंतु काही लोक आपल्याबद्दल चुकीची माहिती देतात तुम्हाला की व्हिडिओ तुम्ही दाखवता तिकडे फ्लॅट तुमचा जवळ नसतो किंवा तुम्ही सांगता ते 10 मिनिटं किंवा 12 मिनिटं चालत अंतरावरती नसतो. ट्रान्सपरन्सी देतो मित्रांनो. मांजर्लीच्या आतापर्यंत मी जवळजवळ 300 व्हिडिओज टाकले असतील. तर हा एरिया कसा आहे आजूबाजूचा हे सगळं आता या डॅशकॅम मधून तुम्हाला दिसणारच आहे. आता आपण अजून सुद्धा स्टेशनलाच आहोत. इकडे जर तुम्ही पाहायला गेलात ना तर दोन्ही बाजूला रस्ता खूप एकदम भरलेला असतो. इकडे पुढे आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला राईट साईडला सुमन मेडिकल, त्याचबरोबर हा एक चौक तुम्हाला पाहायला मिळेल. इथून जातो आपण लेफ्ट साईडला. याला सर्वोदय नगर म्हटलं जातं. बदलापूर वेस्टचा हा परिसर आहे. आणि इकडून आपण आता स्ट्रेट जाणार आहोत. स्लाइटली लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक राईट येतो. आणि आता हा राईट मारल्यानंतर आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. स्ट्रेट आपण डायरेक्ट आता मांजर्ली परिसरामध्ये चाललेलो आहोत. या ठिकाणी आता हा जो परिसर तुम्ही पाहताय ना इकडे 1 BHK फ्लॅट साधारण तुम्हाला 35 ते 40 लाखापर्यंत जातो या एरियामध्ये सांगतोय. आणि मांजर्लीमध्ये आज तुमच्यासाठी मी खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे. ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. परंतु हा जर फ्लॅट तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर 24 तासाच्या आत मला जर कॉल केलात आणि तुम्ही बघायला आलात तर मित्रांनो हा फ्लॅट जो आहे मी तुम्हाला 21 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये देणार आहे. बिलीव्ह नाही करू शकत तुम्ही. ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. 7 माळ्याची बिल्डिंग आहे. तिकडे जाऊन सुद्धा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याआधी मी असं ठरवलं की यापुढे आता जे आपण व्हिडिओ शूट करणार आहे तिकडे तुम्हाला ट्रान्सपरन्सी म्हणून आपण पूर्ण रस्त्याचा व्ह्यू सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर पाहू शकता रस्ते वगैरे कसे आहेत, तिकडे क्राऊड वगैरे कसं आहे. म्हणजे तुम्ही रात्री वगैरे जर आपल्या बिल्डिंग मध्ये जातायत तर त्यावेळेस रस्ता तुम्हाला आजूबाजूचा कसा पाहायला मिळणार आहे याची सुद्धा थोडीशी तुम्हाला आयडिया नक्कीच इथे मिळणार आहे. तर आता यापुढे सगळे पण व्हिडिओ जे असणार आहेत ना तसे व्लॉगिंग स्टाईल मध्येच तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी या ठिकाणी मिळणार आहे. आता आहोत आपण मांजर्ली मधील हा मोनानंद नगर परिसर आहे. मांजर्ली अजून पुढे याच्या. तर आता तिकडे पोहोचूयात आपण. त्याआधी तुम्ही आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो पाहून घ्या. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत. या एरियाला म्हात्रे चौक म्हटलं जातं. इकडून आता 2 रस्ते जातात. लेफ्ट साईडला इकडे जर गेलात तर तुम्ही तिकडे बेलवली एरियामध्ये जाता आणि राईट साईडला आपल्याला जायचंय जिकडे आपण मांजर्ली परिसरामध्ये जाणार आहोत. आता तुमच्या समोर हा स्ट्रेट रस्ता तुम्ही जर पाहायला गेलात ना तर इकडून सुद्धा तुम्ही शाश्वत पार्कला किंवा दीपाली पार्कला जाऊ शकता. परंतु मी थोडं चांगल्या रस्त्यामधून तुम्हाला घेऊन जातोय. आता इथून राईट मारल्यानंतर स्ट्रेट जायचंय. आता जो म्हात्रे चौक होता हा बदलापूर स्टेशन पासून 700 मीटरला आहे मित्रांनो. ऍक्युरेट एकदम. त्याच्यामध्ये काही अंतर वाढणार नाही. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे ग्रीनवुड्स या बिल्डिंग पाहायला मिळतील. मोहन ग्रीनवुडच्या बिल्डिंग आहेत. राईट साईडला त्या बिल्डिंग आहेत. आणि मोहन ग्रीनवुडचा जो फेज 3 आहे तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. समोरून जी व्हाईट कार येत आहे ना त्या बाजूला आपल्याला जायचं. तिथून मित्रांनो आपल्याला लेफ्ट मारायचं आहे.
अगदी मित्रांनो, चालत आलात ना तुम्ही 10व्या ते 12व्या मिनिटाला आपण या कॉम्प्लेक्स पर्यंत आरामात पोहोचतो. आता हा एरिया पाहून घ्या. ड्रोन शॉट मध्ये पण मे बी ट्राय केलं तर मी दाखवेन तुम्हाला वरतून एरिया कसा आहे. राईट साईडला आपल्याला न्यू लाईफ मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुद्धा पाहायला मिळणार आहे. आता हा एरिया जर पाहायला गेलं तिकडे शाळा वगैरे पण तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतात. मे बी डॅशकॅम मध्ये दिसत नाही, पण राईट साईडला शाळा सुद्धा आहे. शाळेची पोरं चालताना तुम्हाला दिसत असतील मे बी रस्त्यामध्ये. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत मांजर्लीमध्ये, ज्याला आपण दीपाली पार्क म्हटलं जातं. बदलापूर बेस्टचं जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे ते सुद्धा याच एरियामध्ये आहे मित्रांनो. तुम्ही बदलापूरमध्ये कुठेही फ्लॅट घ्या, एकतर ईस्टला तुम्हाला रजिस्ट्रेशनला जावं लागेल किंवा या एरियामध्ये यावं लागेल. आता हा चौक आहे दीपाली पार्क. इकडे लेफ्ट साईडला रिक्षा स्टँड आहे आणि हा जो चौक आहे तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला बहुतेक बरेच शॉप दिसतात. इथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला आरामात पाहायला मिळतात. शाळेच्या बस वगैरे पाहू शकता आरामात. म्हणजे तुमची मुलं कुठल्याही शाळेत असतील तर आरामात इकडे सगळ्याच बस येत असतात. तर हा आहे दीपाली पार्क. दोन्ही बाजूला पाहू शकता बिल्डिंगच बिल्डिंग तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत. जसं की या डॅशकॅम मध्ये तुम्ही पाहतच आहात. आपली जी बिल्डिंग आहे शिवदर्शन कॉम्प्लेक्स, आपण तिकडे जातोय. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला शाश्वत पार्क नावाच्या बिल्डिंग आहेत, ज्या तुम्ही व्हिडिओ जर पहिल्यापासून पाहत असाल माझ्या, तर शाश्वत पार्क मध्ये बऱ्याचशा व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आपला जो कॉम्प्लेक्स आहे शिवदर्शन कॉम्प्लेक्स दाखवून देतो तुम्हाला. आता आपल्या या कॉम्प्लेक्स मध्ये कार आतमध्ये अलाव नाही मित्रांनो. इथूनच तुम्ही जर पाहायला गेलात ना तर पाहू शकता लेफ्ट साईडला आपला शिवदर्शन कॉम्प्लेक्स असणार आहे. एलिव्हेशन पाहून घ्या. 7 माळ्याची बिल्डिंग आहे. इकडे आपला गेट असणार आहे आणि इकडे तुम्हाला गार्डन एरिया वगैरे सगळं काय पाहायला मिळणार आहे आणि कार पार्किंगसाठी बरीचशी जागा तुम्हाला इकडे. मित्रांनो, फ्लॅट बघण्यासाठी आपण ग्राउंड फ्लोअरवरती जाणारच आहोत. त्याआधी बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहून घ्या. एलिव्हेशन जर पाहायला गेलं तर 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. टोटल या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला 6 बिल्डिंग पाहायला मिळणार आहेत. इकडे ही मागची बाजू आहे बिल्डिंगची. ॲक्च्युली मी आता सुरुवातीला तुम्हाला समोरचा परिसर दाखवला होता. इकडे समोरच आपला फ्लॅट असणार आहे आणि ही सुद्धा बाजू पाहू शकता. म्हणजे दोन्ही बाजू तुम्ही ॲक्सेस करू शकता. आता पुढे काम चालू आहे, मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं म्हणून मागच्या बाजूने हा रस्ता आज चालू केलेला आहे. तर अशी असणार आपली बिल्डिंग आणि हाच रूम आपला असणार आहे. फायनली मित्रांनो, फ्लॅट पाहण्यासाठी आता ग्राउंड फ्लोअरवरती आपण आलेलो आहोत. सगळ्यात आधी तुम्ही पाहायला गेलात तर मधोमध इकडे तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळेल. या बाजूला 2 रूम पाहायला मिळतील आणि या बाजूला सुद्धा 2 रूम पाहायला मिळणार आहेत आणि या बाजूला आपल्या स्टेअरकेस पाहायला मिळणार आहेत. स्टेअरकेसच्या बाजूलाच आपला हा 1 BHK फ्लॅट असणार आहे. फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. सगळ्यात आधी फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळेल. या लिव्हिंग रूममध्ये नेहमीप्रमाणे बरंचसं काम केलेलं आहे. सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन करणार आहोत. त्याआधी सगळ्यात आधी आपण त्या एंडिंगने लिव्हिंग रूम पाहून घेऊयात. इथे पाहणार तर लिव्हिंग रूम मध्ये कोणत्या प्रकारची बाल्कनी वगैरे नाही, परंतु आपण तुमच्यासाठी इथे बॉक्स ग्रिल लावून दिलेले आहेत. प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग वाला हा 1 BHK फ्लॅट असणार आहे. या एंडिंगने पाहून घेऊयात. हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम. आता लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही पाहायला गेला तर नेहमीप्रमाणे बरंचसं काम केलेलं आहे. या बाजूला सुंदर असं वॉलपेपर लावलेलं आहे. वरच्या बाजूला पाहणार तर फॉल सिलिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे लावलेले आहे. सुंदर असा झुमर, 2 नवीन पंखे सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत. सेमी फर्निश्ड फ्लॅट देतो आपण तुम्हाला फक्त 21 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये. जास्त टाइम घेणार नाही, लगेच आपण पुढे जाऊयात. किचन आणि बाथरूमच्या मध्ये जो पॅसेज तुम्हाला पाहायला मिळतोय, तुम्ही या सीन मध्ये पाहताय, 3 फुटाच्या एरियामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सगळ्यात आधी इकडे एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला पाहायला मिळेल या फ्लॅटचा बाथरूम. बाथरूमच्याच बाहेर इकडे तुम्हाला बेसिंग पाहायला मिळेल आणि वरच्या बाजूला पाहणार तर इकडे आपण तुमच्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे. बाथरूमच्याच अपोजिट इकडे आपल्याला पाहायला मिळेल. बाथरूमच्या अपोजिट मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे या फ्लॅटचा किचन. तर किचन मध्ये तुम्हाला एकच प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे. किचन मध्ये ट्रॉलीज वगैरे लावलेले. त्याआधी इथे एक व्हेंटिलेशन साठी तुम्हाला विंडो पाहायला मिळेल. हे बघा, इथे पण बॉक्स ग्रिल लावलेले. इथे झाडं वगैरे तुम्ही ठेवू शकता. बिल्डिंग खूप चांगली आहे मित्रांनो आणि 21 लाखामध्ये 2025 मध्ये तुम्ही आता जर 1 BHK फ्लॅट स्टेशन बसून 1100-1200 मीटरवर जर सर्च करताय तर पॉसिबल नाही होणार, कारण इकडे रजिस्ट्रेशनला तुम्हाला 1,60,000 ते 70,000 रुपये लागणार आहेत. इकडे पाहणार ना, किचन ट्रॉलीज वगैरे आपण तुम्हाला नवीन लावून दिलेले आहे. एक्स्ट्रा काही खर्च करायची गरज नाही. पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं आपण इकडे कनेक्शन घेतलेलं आहे. रिसेल फ्लॅट आहे बेसिकली हा, परंतु या फ्लॅटचे ओनर काय इकडे कधी राहायला आलेले नाही, रेंटलला दिला होता त्यांनी. पुढे जाऊयात. इकडे पाहायला मिळेल तुम्हाला इंडियन टॉयलेट आणि इंडियन टॉयलेटच्या बाजूला तुम्हाला एक बेडरूम पाहायला मिळेल. पाहून घेऊयात आपण. हे बघा, हा आपला बेडरूम. याची साईज तुम्हाला मी सांगून देतो. त्याआधी इकडे सुद्धा आपल्याला एक विंडो पाहायला मिळालेला आहे. व्हेंटिलेशन साठी तुम्ही विंडो पाहू शकता. बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर इथून सुद्धा तुम्ही काही पाहू शकताय.
आता बेडरूमची साईज जर तुम्ही चेकआउट करायला गेलात ना, तर साधारण याची जी साईज आहे 10x11 अशी याची तुम्हाला साईज पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो, 21 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये हा फ्लॅट खरंच खूप चांगला आहे. पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं तर पाणी सुद्धा खूप चांगलं आहे. इकडे 2 टाईप तुम्हाला प्यायचं पाणी इथे पाहायला मिळणार आहे. या प्रॉपर्टीला तुम्ही रेंटलला जरी दिलीत तर साधारण तुम्हाला 5,500 ते 6,000 रुपये रेंट इकडे आरामात मिळतो. नक्कीच या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. यापुढे थोडी अजून माहिती. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप मित्रांनो तुम्हाला नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असेल. या फ्लॅटची थोडीशी माहिती देण्याआधी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे. मी आधी जसे व्हिडिओज बनवत होतो तसे बनवलेले तुम्हाला व्हिडिओज आवडतात की आता स्टेशन पासून डायरेक्ट बिल्डिंग पर्यंत मी तुम्हाला सर्व आजूबाजूचा परिसर दाखवतो त्या व्हिडिओज आवडतात? प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. फ्लॅटकडे येऊयात. मित्रांनो, हा जो तुम्ही फ्लॅट पाहिला ना, याचा बिल्ट अप एरिया तब्बल 600 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया 400 स्क्वेअर फूट होता. 20% लोडिंग तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. 7 माळ्याची बिल्डिंग होती, ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट होता. रिसेल कॅटेगरीचा फ्लॅट आहे, परंतु सेमी फर्निश्ड फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी मी करून दिलेला आहे. या फ्लॅटची ऑल इन्क्लुडिंग प्राइस आपण 21 लाख रुपये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन, सोसायटी ट्रान्सफर, लीगल हा सर्व खर्च या 21 लाखामध्येच असणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमच्या आयुष्यामधलं हे जर पहिलंच घर असेल तर तुम्हाला आवास योजनेअंतर्गत 1,80,000चा जो बेनिफिट मिळतो तो सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला लागू करून देणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही प्राइस आता मायनस करा 1,80,000 21 लाखामधून. नक्कीच मित्रांनो खूप चांगली प्राइस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो तुमच्याकडे मिनिमम 2 लाख रुपये असायला पाहिजेत आणि तुम्ही जर सॅलरीड पर्सन आहात तर तुम्हाला सॅलरी 30,000 पर्यंत असायला पाहिजे. जर तुम्ही कोणता बिझनेस करतायत तर 3 वर्षाची ITR तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. गुमास्ता त्याचबरोबर तुमच्याकडे असे छोटे मोठे लायसन्स असणं गरजेचं आहे. तर ही होती आजची व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला बाकी विसरू नका आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला पुढे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूयात आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.